अडचणींना सरळ न जाता त्याच्यावर मात करायची, तरच आपल्यासाठी तेजस्वी यशाचं दार उघडेल. स्वामी संगीता विलॉगमध्ये मी संगीता तुमचं स्वागत करते. बघा, जर छत्रपती शिवाजी महाराज पुरंदरच्या तहानंतर असे म्हटले असते की जाऊ दे माझं नसीबच खराब आहे, तर काय झालं असतं? त्यानंतर महाराष्ट्रामध्ये 350 किल्ल्याचं साम्राज्य उभं राहिलं असतं का? तर नाही ना. मग आपण कुठे आहोत? वेळ बदलायची, तो वेळ द्यावा लागतो. त्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करावीच लागते. जर म्हणजे कोणतंही क्षेत्र असो, आपण एखाद्या वैद्यकीय क्षेत्रात किंवा इंजिनियर क्षेत्र असो किंवा आपण ठरवलेलं आताचे जे स्पर्धा परीक्षा हे क्षेत्र असो, कोणतंही क्षेत्र असो, त्या क्षेत्रासाठी आपल्याला त्या क्षेत्राचा अभ्यास करावाच लागतो. त्याचे बारकावे समजून घ्यावेच लागते. आता आपण स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहोत, ज्या एक्झामचा आपण अभ्यास करत आहोत त्या एक्झामचा अभ्यासक्रम, त्याच्या प्रश्नपत्रिका म्हणजे PYQ यांचा आपल्याला बारीकाईने अभ्यास असायलाच हवा, तरच आपण पुढे जाऊ शकतो. ज्याला अडचणी येत नाही तो व्यक्ती चुकीच्या दिशेने प्रयत्न करतो असं मला वाटतं. कारण अडचणी येतातच, कॉमन आहेत, सगळ्यांनाच छोट्या मोठ्या अडचणी येतच असतात. आणि बघा, वेळ बदलण्यासाठी आपल्याला आपला भूतकाळ आणि जे कम्फर्ट झोन आहे, म्हणजे आपल्याला म्हणजे सगळ्या गोष्टी मिळत असतात, त्यामुळे त्या आपल्याला सोडाव्या लागतील, तरच आपण चांगलं काहीतरी करू शकू. त्याशिवाय गोष्टी बदलतील कशा? त्या वेळेप्रमाणे आपण स्वतःमध्ये कामाच्या पद्धतीमध्ये बदल करा. आपल्याला अपयश येत आहेत, आपण जे ठरवलं त्यामध्ये आपल्याला पाहिजे तसं यश मिळत नाही, तर आपल्याला आपल्या म्हणजे कामाच्या पद्धती थोडं चेंज करावं लागणार आहेत. परिवर्तन हा निसर्गाचा मूलभूत नियम आहे आणि प्रकृतीने तो सर्वांनाच घालून दिलेला आहे. बदल घडताना अनेक गोष्टी अवतीभोवतीच्या आपोआप बदलत असतात. हे होणारे बदल स्वीकारत जो व्यक्ती स्वतःच्या ध्येयाचा प्रवास करतो त्याला निश्चित यश मिळत असते. त्यामुळे परिस्थिती बदलली, लग्न झाल्यावर तर म्हणजे महिलांचं खूपच म्हणजे आपलं म्हणजे दिनचर्या वगैरे सगळ्यात बदलत असतात. खूप ॲडजस्ट करून घ्यावा लागतो. तर याच्यामध्ये स्वतःला सामावून घेऊन आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे हे महत्त्वाचे आहे. कारण कधीच परिस्थिती अनुकूल नसते, काही ना काही प्रॉब्लेम येतच असतात. आपण जर प्रॉब्लेमच्याच म्हणजे आपण म्हणजे तक्रार करत राहिलो तर आपण आपल्या ध्येयासाठी काम करायला वेळ देऊ शकणार नाही. त्यामुळे जशी परिस्थिती आहे, जशी वेळ आहे, तसं आपल्याला कोणाच्या डिस्टर्ब होत असेल तरी त्याही परिस्थितीमध्ये स्वतःला सांगा, नाही मी करू शकते, ह्याही परिस्थितीत करू शकते. आणि कारण तुम्ही स्वतःजवळ जर असलं तर स्वतःची इच्छाशक्ती जर तीव्र असली तर कुठंही करता येतो. कारण जेव्हा कॉलेज वगैरे करत असताना आपण बघतो, जेव्हा मी मध्ये होतो तेव्हा तर आमच्या ट्रेनने प्रवास राहायचा, तर ट्रेनमध्ये पण आमचं वाचन असायचं. रेल्वे स्टेशनला पण आम्ही अभ्यास करायचा, काही नोट्स वगैरे काढणे वगैरे ह्या गोष्टी करायच्या. त्यामुळे आम्ही वेळ म्हणजे असं त्यावेळेस म्हणजे असं बोललं नाही की आता कसं इथं तर सगळे लोक आहेत किंवा गाड्यांचा आवाज येत आहे, हे आमच्याजवळ काही पर्यायच नव्हता. त्यामुळे आम्हाला ते करणे भागच होतं. तर त्यामुळे तेच एक प्रेरणा आहे की आपण कुटुंबामध्ये राहून सुद्धा करू शकतो. कारण यामध्ये डिस्टर्ब होत असते, कसं कोण टी व्ही पाहतात किंवा कोणाचं काही बोलणं ह्या गोष्टी होतच असतात. पण म्हणून आपण थांबू शकत नाही, आपल्याला करणे आहेत. तर बघा, मी 10 दिवसाचं जे नियोजन ठरवलं होतं, म्हणजे आपलं अर्थशास्त्र हा विषय सुरू होता. 11 जुलैपासून 20 जुलैपर्यंत अर्थशास्त्र हा विषय आणि सोबत इंग्रजी आणि चालू घडामोडीचं थोडं अभ्यास केली. तर अर्थशास्त्र माझ्याविषयी काही 10 दिवसामध्ये पूर्ण कंप्लीट झालेला नाही. त्याच्यातले 2च चॅप्टर मी वाचू शकलेली आहे. पण मी जे PYQ आहेत 2013 पासून 24पर्यंत आतापर्यंतचे जे PYQ आहेत ते म्हणजे प्रत्येक पेपरला 15 प्रश्न अशा पद्धतीने कमीत कमी 300 प्रश्न तरी मी चांगलं ॲनालिसिस केलेलं आहे. त्यामुळे समाधानकारक झालेलं आहे. पण तरी थोडे स्पीड वाढवावी लागणार आहे मला, कारण पुस्तकं पूर्ण रीड करता आली नाही आहे. तर 2च चॅप्टर झालं म्हणजे अजून पूर्ण वेळ. आता कसं आजपासून मी भूगोल हा विषय सुरू केलेली आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचा भूगोल आणि भारताचा भूगोल. तर यामध्ये मी काय करणार आहे भूगोलमध्ये, तर आपलं जे PYQ आहेत ते आणि स्टेट बोर्ड करणार आहे. आणि महाराष्ट्राच्या भूगोल साठी माझ्याकडे याचं दीपस्तंभ प्रकाशनाचे पुस्तक आहे ते. तर ह्या 10 दिवसामध्ये एवढ्या गोष्टी करणार आहेत. तर भूगोलासोबत मी
गणित बुद्धिमत्ता आणि इंग्रजीचे PYQ अभ्यासणार आहे. तर अशा पद्धतीने मी हे आजचं नियोजन ठरवलेलं आहे. ते कसं हे व्हिडिओ याच्यासाठी सुरू केलीत की चला आपण कोणाला तरी सांगतो त्यामुळे कसं ते टार्गेट पूर्ण करण्याची एक प्रेरणा मिळते, म्हणून हे व्हिडिओ पण करायला सुरुवात केलेली आहे. जरी यामध्ये बी संधी मिळाली तर आपण पुढे म्हणजे काही करता येईल या उद्देशाने हे सुरू केलेलं आहे. तर स्वतःला एक टार्गेट द्यायचं आणि त्यानुसार पूर्ण करायचं. जरी आपलं टार्गेट पूर्ण होत नसलं तरी आपल्याला जर योजना असली तर योजनेनुसार आपल्याला कार्य करायला सोपं जाते, म्हणून नियोजन करणे महत्त्वाचे आहे. आपण ठरवलेल्या गोष्टी होत असतात पूर्ण. तर असं हे मी नियोजन केलेली आहे आणि आता पुढे अभ्यास सुरू आहे. तर चला तुम्ही पण करा, मी पण अभ्यास करत आहे. कारण कसं असे म्हणतात की ऑगस्ट वगैरेमध्ये पण सरळ सेवेची वगैरे नगर परिषदेची वगैरे जाहिरात आली तर चांगलीच आहे, नाही आली तरी काही हरकत नाही. कारण आपलं MPSCच्या नोव्हेंबरमध्ये एक्झाम होईल हे म्हणजे खात्रीशीर आहे. त्यामुळे आपला अभ्यास कंटिन्यू ठेवणे आहे, कारण अभ्यासाशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि माझ्या बाबतीत असं झालेलं आहे की माझं काही DED BEd वगैरे नसल्यामुळे मी कोणत्या शाळेत वगैरे पण असं प्रायव्हेटमध्ये जॉब करू शकत नाही. आणि नेट सेट क्वालिफाय झालं तरच म्हणजे एखाद्या कॉलेज वगैरेला होऊ शकते. तर ते पण माझं क्वालिफाय झाले नाही. 1-2% माझं राहते की होते माहीत नाही. यावेळेस एक्झाम दिलेली आहे माझी, पण असो उद्या नेटचा निकाल आहे, आता माहीत नाही. कारण मला 152 काहीतरी मार्क आहेत. 152 मार्क तेवढ्याने होईल की नाही माहीत नाही. माझा राज्यशास्त्र विषय आहे. पण असो आता प्रयत्नाशिवाय दुसरं काय आहे, आणि कुटुंब सांभाळत आपलं करायचं. तर अशा पद्धतीनं सुरू आहे. तुम्ही पण सुरू ठेवलेलं आहे माहीत आहे. तर अशा पद्धतीनं आहे. ठीक आहे, मी आजचा व्हिडिओ इथंच थांबवते, कारण जास्त फापट पसारा बोलत नाही जे आहे ते. कारण सगळ्यांकडे वेळ खूप महत्त्वपूर्ण आहे. एवढा व्हिडिओ बघायला तुम्हाला पण वेळ कमी असेल. तर हा व्हिडिओ थांबवते. धन्यवाद.